आज आपण तत्वज्ञान या पुस्तकाचा भाग 1 पाहणार आहोत. स्टेशन. जियुगा ओका स्टेशन आलं आणि त्या दोघी ओईमाची रेल्वेमधून उतरल्या. आईचा हात धरून तोत्तो-चान फाटकाकडे निघाली. कधीतरी रेल्वेचा प्रवास करायला मिळणाऱ्या तोत्तो-चानला आपलं ते मूल्यवान तिकीट देऊन टाकणं खरं तर जीवावर आलं. मी हे ठेवून घेऊ? तिने तिकीट कलेक्टरला विचारलं. नाही. तिच्या हातून तिकीट काढून घेत कलेक्टर उत्तरला. त्याच्या तिकिटाच्या खोक्याकडे बोट दाखवी तोत्तो-चान म्हणाली, ही सगळी तुमची आहेत का हो? नाही, ती रेल्वे स्टेशनच्या मालकीची आहेत. इतरांची तिकीटं घेता घेता त्याने सांगितलं. अय्या. त्या खोक्याकडे उत्सुकतेनं पाहता पाहताच ती पुढे म्हणाली, मीही मोठेपणी तिकीट विकणार. तिकीट कलेक्टरनं आता पहिल्यांदा तिच्याकडे पाहिलं. माझ्याही धाकट्या मुलाला स्टेशनवर काय करायचं? मग तुम्ही दोघही एकत्रच करा. तोत्तो-चाननं एकदा नीट निहाळून त्याच्याकडे बघितलं. तो जाड आणि चष्मेवाला होता, पण चेहऱ्यावरून खूप दयाळू वाटत होता. कमरेवर हात ठेवून ती म्हणाली, तशी माझी काही हरकत नाहीये. मी विचार करेन, पण मला आता वेळ नाहीये. मी की नाही नव्या शाळेत चाललीये. ती आईकडे पळता पळताच ओरडली, आई, मी मोठेपणी तिकीट विकणार. आईला हे नवीन नव्हतं. ती म्हणाली, असं? पण मला वाटलं तुला गुप्तहेर व्हायचं होतं. तोत्तो-चान आईचा हात धरून चालू लागली. तिला आठवलं की आदल्या दिवशीपर्यंत तिला गुप्तहेर होणार याची खात्री होती. पण खो-खोभर तिकीट मिळणार किती मज्जा असेल नाही? तिला एक झकास कल्पना सुचली. तिनं आईकडे पाहिलं आणि म्हणाली, पण आई, मला अशी तिकीट विकणारी नाही का होता येणार, जी खरोखरीची गुप्तहेर असेल? आई काहीच बोलली नाही. तिचा चेहरा गंभीर झाला होता. तिला खरं म्हणजे कसली तरी काळजी लागली होती. तोत्तो-चानला जर नव्या शाळेत घेतलं नाही तर? तिनं रस्त्याच्या कडेनं उड्या मारत आणि मनाशीच बडबडत चालणाऱ्या तोत्तो-चानकडे बघितलं. आईच्या चिंतेची काही कल्पना नसलेली तोत्तो-चाननं आईकडे पाहत आनंदानं सांगितलं, आई, मी माझा विचार बदललाय ग. मी ते रस्त्यावरून जाणारे जाहिरातीतले बँडवाले असतात ना, त्यांच्यात जाणार. आई किंचित उदासपणे म्हणाली, चल ग लवकर, उशीर होईल. आपण असं मुख्याध्यापकांना ताटकळत ठेवणं बरं नाही. आता बडबड बंद, समजलं? नाकासमोर बघ, नीट चल. त्यांच्या समोर काही अंतरावर एका छोट्याशा शाळेचं फाटक हळूहळू दिसू लागलं होतं. खिडकीपासची चिमुरडी. आईच्या काळजीला तसंच कारण होतं. तोत्तो-चान खरं तर नुकतीच शाळेत जायला लागली होती आणि तिला शाळेतून काढूनही टाकलं होतं. फक्त पहिलीत असूनही. मागच्याच आठवड्यातली गोष्ट. आईला तोत्तो-चानच्या बाईंनी बोलावलं होतं. आई येताच त्यांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला. तुमची मुलगी अख्ख्या वर्गाचं लक्ष विचलित करते हो. तुम्ही कृपा करून तिला दुसऱ्या शाळेत घाला. त्या सुंदर आणि तरुण शिक्षिकेनं एक निश्वास सोडला. माझी सहनशक्ती खरंच संपली आता. आईला धक्काच बसला. तोत्तो-चाननं असं सगळ्या वर्गाला त्रास होण्यासारखं केलं तरी काय? गोंधळून जाऊन बाईच्या पापण्यांची उघडझाप होऊ लागली. आपले छोटे कापलेले केस कपाळावरून मागे सारत बाईंनी पुढे सांगायला सुरुवात केली. पहिली गोष्ट म्हणजे ती डेस्क 100 वेळा तरी उघडते आणि बंद करते. मी सांगितलं होतं की कोणीही काहीही काढायचं असल्याशिवाय किंवा कामाचं काढायचं असल्याशिवाय डेस्क उघडायचा नाही. तेव्हापासून तुमची तोत्तो-चान सतत काहीतरी डेस्क मधून काढते किंवा ठेवत असते. एकदा वही तर एकदा पेन्सिल, एकदा पुस्तक, नाहीतर आणखी काही. आता समजा आम्ही वर्गात मुळाक्षर लिहित असलो तर ही डेस्क उघडते, वही काढते, धाडकन ती बंद करते. मग ती पुन्हा उघडते, डोकं खुपसून पेन्सिल काढते, पटकन डेस्क बंद करते आणि एक अक्षर लिहिते. पुन्हा ते चुकलं म्हणून खोडरबर काढते, पुन्हा खोडरबर ठेवून ते बंद करते. आणि हे सगळं भयानक वेगाने. एक अक्षर लिहून झालं
की या सगळ्या वस्तू ते एक एक करून आत ठेवते, एक एक करून बाहेर काढते. एक अक्षर लिहून झालं की दुसरं अक्षर लिहिण्याच्या वेळी पुन्हा तसंच. पहिल्यांदा वही, मग पेन्सिल, मग खोडरबर. प्रत्येक वेळी ती डेस्क उघडणार आणि बंद करणार. माझं डोकं अक्षरशः चक्रावून जातं आणि परत तिला काही बोलता पण येत नाही, कारण ती प्रत्येक वेळी काहीतरी चांगल्या कारणासाठी उघडते आणि बंद करते. आता बाईच्या पापण्यांची अधिक वेगाने उघडझाप करू लागल्या. जणू त्यांच्या डोळ्यासमोर सगळंच्या सगळं चित्र तरळत होतं. तोत्तोचानच्या डेस्क उघडण्या आणि बंद करण्याचं कारण आत्ता आईच्या लक्षात आलं. तिला आठवलं, तोत्तोचान पहिल्या दिवशी शाळेतून घरी आली तेव्हा फारच खुशीत होती. ती म्हणाली होती, आई, शाळा खूपच मस्त आहे. माझ्या घरच्या डेस्कला बाहेरून उघडण्याचे खण आहेत, पण शाळेतल्या की नाही, वरून उघडण्याचे कप्पे आहेत. ते डेस्क खोक्यासारखे आहेत माहितीये, आणि सगळ्या वस्तू त्याच्या पोटात ठेवता येतात. आईच्या डोळ्यांसमोर मजेनं डेस्क उघडणाऱ्या आणि बंद करणाऱ्या तोत्तोचानचं चित्र उभं राहिलं. तिनं ते मुद्दाम खोडसाळपणे केलं असं काही आईला वाटेल. त्यातलं नाविन्य ओसरलं की ते आपोआप बंद करेल अशी आईची खात्री होती. ती फक्त एवढंच म्हणाली, मी तिला सांगेन. बाईचा आवाज आता चढला होता. अहो, फक्त एवढंच असतं तर ठीक होतं, त्यांनी पुढे म्हटलं. बाई पुढे वाकल्या. आई शरमून मागे सरकली. बाई म्हणाल्या, पण जेव्हा ती डेस्काशी खेळत नसते तेव्हा ती वर्गात उभी असते. उभी असते? कुठे? आईनं आश्चर्याने विचारलं. खिडकीपाशी, बाईंनी तुटकपणे सांगितलं. पण ती खिडकीपाशी का उभी राहते? आई आता मात्र पुरती गोंधळून गेली होती. रस्त्यावरच्या बँडवाल्यांना बोलावण्यासाठी. बाई जवळजवळ ओरडल्याच. बाईच्या एकूणच सांगण्याचा सारांश असा होता, जवळजवळ तासभर डेस्कशी खेळून झाल्यावर तोत्तोचान सरळ खिडकीपाशी जाऊन बाहेर बघत राहील. ती जोवर शांत आहे तोवर तिनं तसं करायलाही हरकत नाही असा विचार बाई करत असताना ते अचानकपणे रस्त्यावरच्या झकपक पोशाख केलेल्या बँडवाल्यांना जोराने हाका मारत असे. बाईच्या दुर्दैवाने त्यांचा वर्ग तळमजल्यावर रस्त्याला लागून होता. रस्ता आणि वर्ग यांच्यामध्ये फारच थोडं अंतर असल्यानं वर्गातून कोणीही रस्त्यावरून जाणाऱ्यांशी सहज बोलू शकत असे. तोत्तोचानची हाक ऐकून बँडवाले अगदी खिडकीपाशी येऊन उभे व्हायचे. तोत्तोचान ही बातमी सगळ्या वर्गाला ओरडून सांगायची. मग अख्खा वर्गच खिडकीपाशी गोळा व्हायचा आणि गोंगाट सुरू व्हायचा. काहीतरी वाजवा ना, तोत्तोचान म्हणायची. आणि मग एरवी शांतपणे जाणारे ते बँडवाले विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पिपाण्या, ढोल, झांज्या मोठमोठ्याने वाजवायचे. बिचाऱ्या बाई मात्र हे सगळं थांबण्याची वाट पाहण्याशिवाय काही करू शकत नसत. शेवटी एकदा ते संगीत संपलं की मगच मुलं आपापल्या जागेवर जायची, फक्त तोत्तोचान सोड. तू अजून खिडकीपाशी काय करते आहेस? असं बाईने विचारल्यावर ती म्हणायची, अहो, दुसरा बँड येईल ना. दुसरा बँड आला आणि आपण खिडकीत नसलो तर तो तसाच निघून जाईल. मग आपण कसं ऐकणार त्यांचं वाजवणं? हे सगळं किती तापदायक होत असेल तुम्हीच विचार करा, बाई कळवळून म्हणाल्या. आईलाही आता त्यांच्याविषयी सहानुभूती वाटायला लागली होती. एवढ्यात बाईंनी अजून चढ्या आवाजात पुढे सांगायला सुरुवात केली. याहीपेक्षा जास्त म्हणजे ती अजून काय काय करते. आईचा धीर सुटत चालला होता. अजून काय काय? अहो, ती अजून काय काय करते हे मला जर मोजता आलं असतं तर मी तिला शाळेतून काढा म्हटलंच नसतं. एक क्षणभर बाईंनी स्वतःला सावरलं. आईकडे पाहत त्या म्हणाल्या, कालचीच गोष्ट. तोत्तोचान नेहमीप्रमाणे खिडकीपाशी उभी होती. मी वर्गाला धडा शिकवत होते. मला वाटलं ती रोजच्या सारखी बँडवाल्यांचीच वाट पाहत असणार. तेवढ्यात कुणाला तरी हाक मारली. ए, तुम्ही काय करता? माझ्या जागेवरून ती कोणाशी बोलते हे मला दिसेना आणि काय चाललंय हे समजेना. तेवढ्यात तिनं पुन्हा हाक मारली. ए, तुम्ही काय करत आहात? ती रस्त्यात कोणाला हाका मारत नव्हती तर वर बघून कोणाशी तरी बोलत होती.
मला राहावे ना. मी उत्तर ऐकण्याचा प्रयत्न केला, पण काहीच ऐकू आलं नाही. आणि तोत्तोचान तर इतक्या वेळा तोच प्रश्न विचारत होते की मला शिकण्यात अडथळा यायला लागला. शेवटी मी खिडकीशी जाऊन कोण आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी खिडकी बाहेर डोकं काढून वर पाहिलं, तेव्हा दिसलं तिथं एक चिमण्यांची जोडी होती आणि त्या 2 चिमण्या वर्गाच्या वळसणीला घरटं बांधत होत्या. ती चिमण्यांशी बोलत होती. आता चिमण्यांशी बोलू नको असं मी म्हणत नाही, कारण मुलांच्या आवडी मला समजतात. पण तरी तास चालू असताना मध्येच तुम्ही काय करता आहात, तुम्ही काय करता आहात असं चिमण्यांना विचारायचं म्हणजे? आईनं माफी मागण्यासाठी काही बोलण्याआधीच बाई म्हणाली, नंतर आमचा चित्रकलेचा तास होता. मी मुलांना जपानचा झेंडा काढायला सांगितला. इतर सगळ्यांनी तो बरोबर काढला, पण तुमच्या मुलीनं मात्र नौसेनेचा झेंडा काढला. तुम्हाला माहितीये त्याच्यावर किरण रंगवलेली असतात. मी म्हणते तेही एक वेळ ठीक होत, पण अचानक तिनं त्याच्याभोवती किनार रंगवायला सुरुवात केली. युवक दलांच्या फलकावर असताना तसं. तिनं कुठंतरी पाहिले असणार. ती नेमकं काय करते हे मला समजण्यापूर्वीच तिनं पिवळ्या तेली खडूनं किनार काढली आणि ती सरळ कागदावरून डेस्कावर गेली. तिच्या त्या झेंड्यानंच सगळा कागद व्यापला होता, त्यामुळं किनार काढायला जागाच नव्हती. तिनं पिवळा खडू घेतला आणि तिच्या झेंड्यांच्या सगळ्या बाजूंनी 1760 रेघा मारल्या. त्याही कागदाबाहेर जाणार. डेस्कवर भयंकर रेघांचं जाळं तयार झालं होतं. पुष्कळ प्रयत्न करूनही आम्हाला ते नीट खोडता आलं नाही. तरी बरं, त्या रेघा फक्त 3च बाजूला. बाई जरा शांतपणे पण ठासून म्हणाली, अहो, पण जवळजवळ सगळा ध्वजस्तंभ कागदाबाहेरच गेलाय आणि तो अजूनही डेस्कवर तसाच. बाई उठल्या. मी एकटीच वैतागले असं नाही, शेजारच्या वर्गातल्या बाईंना फार त्रास झाला. आईला आता काहीतरी करणं भागच होतं, कारण इतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही ते महत्वाचं होतं. तिला दुसरी शाळा शोधायला हवी होती, अशी शाळा की जिथे तिच्या चिमण्या पोरीला समजून घेतील आणि इतर लोकात मिळून मिसळून राहायला शिकवतील. आता ज्या शाळेत त्या चालल्या होत्या ती आईनं खूप शोधून विचार करून ठरवली होती. शाळेतून काढल्याचं आईनं तोत्तोचानला सांगितलं नव्हतं, कारण तिला तिची चूक काय आहे हेच समजलं नसतं आणि उगीच तिच्या मनात गोंधळ वाढला असता. म्हणून तिनं तोत्तोचान मोठी होईपर्यंत काही सांगायचं नाही असं ठरवलं. आई फक्त एवढंच म्हणाली, तुला नवीन शाळेत जायला आवडेल? मी एका खूप छान शाळेबद्दल ऐकलंय. चालेल. पण तोत्तोचान क्षणभर घोटाळली. पण काय? आईला शंका आली. हिला शाळेतून काढल्याबद्दल काही समजलं की काय? पण तोत्तोचान निरागसपणे विचारत होती, पण ही आई, नव्या शाळेत बँडवाले येतील का ग? नवी शाळा. नव्या शाळेच्या फाटकापाशीच तोत्तोचान थांबली. ती पूर्वी ज्या शाळेत जायची त्या शाळेच्या दाराला सिमेंट कॉन्क्रीटचे मोठे खांब होते आणि त्यावर शाळेच्या नावाची मोठी पाटी होती. पण ह्या नव्या शाळेच्या दाराला मात्र 2 छोटेसे खांब होते आणि त्यावर फांद्या आणि पानं उगवली होती. हे दार अजून वाढतंय वाटतं. हे बहुतेक टेलिफोनच्या खांबापेक्षा उंच होईल का गाई? ते 2 खांब म्हणजे चक्क 2 झाडच होती. ती त्यांच्याजवळ गेली तेव्हा तिला वाऱ्यामुळे एका बाजूला कललेली छोटीशी पाटी दिसली. तोमोई विद्यालय. तोमोई म्हणजे काय असं ती विचारणार, एवढ्यात तिला जे दिसलं ते पाहून आपण स्वप्नात तर नाही ना असं वाटलं. तिनं झुडपाचं कुंपण जरा बाजूला करून नीट पाहिलं, पण तिला तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आई, त्या मैदानात तिकडे आगगाडी आहे का ग खरोखरीची? त्या शाळेमध्ये वर्ग म्हणून आगगाडीच्या 6 जुन्या डब्यांचा उपयोग केला होता. तोत्तोचानला तर आगगाडीतली शाळा म्हणजे स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. वर्गाच्या खिडक्या सकाळच्या कोवळ्या उन्हात चकाकत होत्या आणि त्याहून जास्त झुडपामधून त्यांच्याकडे पाहणाऱ्या गुलाबी गालांच्या एका चिमणीचे डोळे एका वेगळ्याच आनंदाने लकाटत होते.
मला शाळा आवडली. एका क्षणात तोत्तोचानने त्या कुक गाडीतल्या शाळेकडे पळायला सुरुवात केली. पळता पळता मागे वळून तिनं आईला म्हटलं, आई लवकर ये, बघ ना गाडी थांबलीये, आपण त्यात बसूया. बिचारी आई तिला पकडण्यासाठी धावत सुटली. सुदैवानं आई शाळेत असताना बास्केटबॉलच्या संघात होती, त्यामुळे तिने तोत्तोचानला गाठलं आणि हे बघ, आत्ताच तुला या गाडीत बसता येणार नाही, आईनं समजावून सांगितलं. हे डबे म्हणजे वर्ग आहेत इथले, आणि अजून तर तुझं नाव या शाळेत घातलंही नाही. तुला जर खरंच या डब्यात बसायचं असेल तर तू मुख्याध्यापकांशी नम्रतेनं आणि नीट बोलायला हवं. आपण आता त्यांच्याकडे जाऊ आणि तू चांगली वागलीस तरच तुला या शाळेत घेतील, समजलं? कुक गाडीत बसू दिलं नाही म्हणून खरं तर तोत्तोचानला खूप वाईट वाटलं होतं, पण तिनं आई म्हणेल तसं ऐकायचं ठरवलं होतं. समजलं, ती म्हणाली. मला ही शाळा खूप आवडलीये. आईच्या मनात आलं, हिला सांगावं की तिच्या आवडण्याचा आणि न आवडण्याचा प्रश्नच नाही. मुख्याध्यापकांना ती आवडते की नाही हे महत्वाचं आहे. पण ती काहीच बोलली नाही. मुख्याध्यापकांना ती आवडते की नाही हे महत्वाचं. तिनं तोत्तोचानचा हात धरला आणि सरळ मुख्याध्यापकांच्या खोलीकडे चालायला सुरुवात केली. सगळे गाडीचे डबे आता सकाळचे वर्ग सुरू झाल्याने शांत होते. भिंतीच्या ऐवजी शाळेच्या सर्व बाजूंनी झाडं होती आणि मैदानावर जिकडे तिकडे लाल पिवळ्या फुलांचे ताटवे फुललेले होते. मुख्याध्यापकांची कचेरी मात्र आगगाडीच्या डब्यात नव्हती. ती उजव्या हाताला एका वर्तुळाकार ओट्यावर असलेल्या एक मजली इमारतीमध्ये होती. आईचा हात सोडून तोत्तोचान पळतच 7-8 पायऱ्या चढली आणि अचानक थांबून तिनं वळून आईकडे पाहिलं. काय ग झालं? तिनं विचार तर बदलला नाही ना, या भीतीनं आईनं विचारलं. एक पायरी चढून होतानाच तोत्तोचान हळूच आईच्या कानात विचारलं, आई, आपण आता ज्यांना भेटणार आहोत ते स्टेशन मास्तर आहेत का ग? आईलाही जरा गंमत करण्याची लहर आली. तिने गंभीरपणे हलक्या आवाजात विचारलं. का ग? तोत्तोचाननं दबक्या आवाजात सांगितलं, तू म्हणालीस की ते मुख्याध्यापक आहेत, पण या सगळ्या कोकगाड्या त्यांच्यात असतील तर ते नक्कीच स्टेशन मास्तर असणार. रेल्वेच्या डब्यात शाळा हे जरा विचित्रच, हे आईलाही मान्य होतं, पण आता समजावत बसायला वेळ नव्हता. ती म्हणाली, तू त्यांनाच का नाही विचारत? आणि हे बघ, तुझे बाबा नाही का व्हायोलिन वाजवत, म्हणून त्यांच्याकडे किती प्रकारचे व्हायोलिन आहेत की नाही? म्हणून आपलं घर काय व्हायोलिनचं दुकान होतं का? नाही. तोत्तोचानला पटलं. आईचा हात धरून ती निघाली. मुख्याध्यापक. आई आणि तोत्तोचान खोलीत शिरल्याबरोबर खुर्चीत बसलेले गृहस्थ त्यांच्या स्वागतासाठी उठले. त्यांच्या डोक्याला जवळजवळ टक्कल होतं आणि काही दात पडलेलेही होते, पण चेहरा मात्र प्रसन्न तरतरीत दिसत होता. ते फार उंच नव्हते, पण रुंद खांद्यामुळे धिप्पाड वाटत होते. त्यांनी अंगात काळ्या रंगाचा जुनाट सूट घातला होता. त्यांना घाईघाईनं झुकून नमस्कार करत तोत्तोचाननं उत्साहानं विचारलं, तुम्ही मुख्याध्यापक आहात की स्टेशन मास्तर? आईला ओशाळल्यासारखं झालं, पण ती काही बोलण्याच्या अगोदरच ते हसून म्हणाले, मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे. तोत्तोचान खुश झाली होती. किती छान, ती म्हणाली. मी तुम्हाला एक सांगू, या शाळेत यायला मला खूप खूप आवडेल. मुख्याध्यापकांनी तिला बसायला खुर्ची दिली आणि आईकडे वळून ते म्हणाले, तुम्ही गेलात तरी हरकत नाही. तोत्तोचान एक क्षणभर गोंधळली, पण दुसऱ्याच क्षणी तिनं स्वतःला सावरलं. आपण यांच्याशी गप्पा मारू शकू याचा विश्वास तिला वाटला. ठीक आहे, मग हिला तुमच्याजवळ सोडून मी निघते आता. आईने जाता जाता खोलीचं दार ओढून घेतलं. मुख्याध्यापकांनी त्यांची खुर्ची पुढे ओढून घेतली आणि तिच्या समोर बसत ते म्हणाले, आता मला सांग तुझ्याबद्दल. तुला काय हवं ते सांग. मला हवं ते
तोत्तोचानला वाटत होतं तिला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, पण ती काहीही बोलली तरी चालेल हे ऐकून तिला इतका आनंद झाला की काय बोलू आणि काय नको असं तिला होऊन गेलं. ती ज्या गाडीनं आली ती किती जोरात आली हे सांगितलं. तिकीट तपासनीसानं तिचं तिकीट कसं काढून घेतलं हे सांगितलं. मग तिनं तिच्या रॉकी बद्दल सांगायला सुरुवात केली. रॉकी म्हणजे तिच्या चॉकलेटी रंगाचा कुत्रा. त्याला सगळ्या प्रकारचे खेळ यायचे. बाबा कसं छान पोहतात आणि सूरही कसा छान मारतात, ती असं बरंच काही सांगत राहिली. मध्येच मुख्याध्यापक विचारायचे, मग पुढे? आणि मग ती खुशीत येऊन तोत्तोचान आणखी सांगत राहील. पण शेवटी तिला काही सुचेच ना. आता सगळं सांगून झाल्यासारखं वाटत होतं. बस एवढंच का अजून काही सांगायचंय? मुख्याध्यापकांनी विचारलं. तोत्तोचानच्या मनात आले, अरे रे, कधीतरी अशीही वेळ येते तिला अजून सांगण्यासारखं काहीतरी हवं होतं. तिनं खूप विचार केला. तेवढ्यात तिला सुचलं, तिनं तिच्या आज घातलेल्या कपड्याविषयी तर काहीच सांगितलं नव्हतं. तिचे बहुतेक सगळे कपडे आई शिवायची, पण आजचा ड्रेस मात्र आयताच आणला होता. ती दुपारी घरी यायची तेव्हा तिचे कपडे नेहमी फाटलेले असायचे. ते तसे का व्हायचे हे आईला कधीच समजलं नाही. तिनं मुख्याध्यापकांना सांगितलं की ती जेव्हा सरपटत इतरांच्या बागेच्या ताराच्या कुंपणाखालून जायची तेव्हा ते कपडे फाटायचे. आज सकाळी सुद्धा ती शाळेत जायला निघाली तेव्हा आईनं शिवलेले सगळे चांगले कपडे फाटले होते. म्हणून मग तिला विकत आणलेला ड्रेस घालावा लागला. त्याच्यावर लाल आणि राखाडी चौकड्या होत्या आणि तो छान होता. पण आई म्हणाली की कॉलरवरची ती भरलेली फुलं काही एवढी छान दिसत नव्हती. मुख्याध्यापकांना ती कॉलर दाखवत म्हणाली, आईला न आवडत नाही ही कॉलर. त्यापुढे काय बोलावं हे तिला सुचेना. पण तेवढ्यात मुख्याध्यापकच उठले आणि प्रेमळ हाताने तिचा खांदा थोपटत म्हणाले, आजपासून तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस हा. बस एवढे शब्द ते बोलले आणि तोत्तोचानला जाणवलं आजपर्यंत त्यांच्या इतकं कुणीच तिला आवडलं नव्हतं. कारण आतापर्यंत इतका वेळ तिचं बोलणं कुणीच ऐकून घेतलं नव्हतं, आणि तेही इतक्या मनापासून. एकदाही जांभई न देता किंवा न कंटाळता. तोत्तोचानला अजून घड्याळ समजत नव्हतं, पण हे जर तिला समजलं असतं तर तिला धक्काच बसला असता आणि त्याही पेक्षा जास्त तिला त्याच्याविषयी कृतज्ञता वाटली असती. कारण ती जेव्हा शाळेत आली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते आणि जेव्हा मुख्याध्यापकांनी तिला तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस असं सांगितलं तेव्हा खिशातून घड्याळ काढून ते म्हणाले होते, चला आता जेवणाची वेळ झाली. म्हणजे मुख्याध्यापकांनी तब्बल 4 तास तिचा ऐकून घेतला असणार. यापूर्वी किंवा त्यानंतरही तोत्तोचानचं इतका वेळ कुणीही ऐकून घेतलं नव्हतं. आणि आईला आणि वर्ग शिक्षकांना तर 7 वर्षाची मुलगी एवढं बोलली तरी काय याचंच आश्चर्य वाटलं असतं. तोत्तोचानला अर्थातच तिला शाळेतून काढून टाकलंय याची कल्पनाच नव्हती आणि ती पूर्वी इतकीच निष्पाप निरागसपणे वावरत होती. खोल मनात कुठेतरी सगळे लोक आपल्याला वेगळं वागवतात एवढंच तिला जाणवलं होतं. पण मुख्याध्यापकांमुळे मात्र तिला खूप सुरक्षित, मोकळं आणि आनंदी वाटलं होतं. त्यांच्याबरोबर नेहमी राहावं असं आता तिला वाटायला लागलं होतं. आणि सुदैवानं मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी यांनाही तिच्याबद्दल तसंच वाटलं होतं. दुपारचे जेवण. कोबायाशींनी तोत्तोचानला सगळी मुलं जिथं डबा खात आहेत तिकडे नेलं. जेवण गाडीत नाही सभागृहात असतं त्यांनी सांगितलं. उंच दगडी पायऱ्यावर सभागृह होतं. ते दोघं तिथं पोचले तेव्हा मुलं नाचत बागडत टेबल खुर्च्या गोलाकार मांडत होती. कोपऱ्यात उभ्या असलेल्या तोत्तोचाननं मुख्याध्यापकांना विचारलं, बाकीची मुलं कुठे आहेत? एवढीच मुलं आहेत तिथं? हो, एवढीच. तोत्तोचानचा विश्वासच बसेल. तिच्या पहिल्या शाळेत फक्त पहिलीत एवढी मुलं होती. म्हणजे अख्ख्या शाळेत फक्त 50च मुलं आहेत? बरोबर, मुख्याध्यापक म्हणाले. या शाळेचं सगळंच निराळं आहे. तिच्या मनात आलं,
सगळे नीट बसल्यावर मुख्याध्यापकांनी विचारलं, सगळ्यांनी काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं आणलंय की नाही? हो. आपापले डबे उघडता उघडता सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिलं. पाहूया बरं, काय काय आणलंय? गोलाकार हिंडत आणि एकेकाचा डबा बघत मुख्याध्यापक विचारत होते आणि मुलं उत्साहानं आणि आनंदानं दाखवत होती. किती मज्जा! तोत्ताेचानला वाटलं. पण समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी म्हणजे काय असेल? ही शाळा खूपच वेगळी आहे, खूप गमतीशीर. शाळेत डबा खाणं इतकं मजेशीर असेल असं तिला पूर्वी कधीही वाटलं नव्हतं. उद्या या बाकावर तीही असेल आणि मुख्याध्यापकांना ती तिच्या डब्यात समुद्रातलं काहीतरी आणि काहीतरी डोंगरावरचं दाखवत असेल, या नुसत्या कल्पनेनंच तिला उड्या माराव्याशा वाटत होत्या. मुलांचे डबे बघत हिंडणाऱ्या मुख्याध्यापकांच्या रुंद खांद्यावर दुपारची कोवळी ऊनं विसावली होती. शाळेचा पहिला दिवस. तू आता या शाळेची विद्यार्थिनी झालीस हे मुख्याध्यापकांचं ऐकल्यापासून दुसरा दिवस कधी उजाडतोय असं तिला वाटत होतं. दुसऱ्या दिवसाची इतक्या उत्साहानं वाट तिनं कधीच पाहिली नव्हती. एरवी सकाळी उठण्यासाठी आईला त्रास देणारी तोत्ताेचान त्या दिवशी मात्र कुणीही न उठवता व्यवस्थित आवरून शाळेचं दप्तर घेऊन तयार झाली होती. घरात सगळ्यात वक्तशीर म्हणजे रॉकी, जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा. त्याला मात्र तोत्ताेचानचं आजचं वेगळं वागणं समजेना. बराच वेळ तिचं निरीक्षण केल्यानंतर तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला. ती काहीतरी बोलेल या आशेने. आईला बरीच कामं होती. तिनं काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं घालून घाईघाईनं डबा भरला. तोत्ताेचाननं भराभर न्याहारी उरकली. आईनं तिचा आगगाडीचा पास एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून हरवू नये म्हणून तिच्या गळ्यात घातला. शहाणी मुलगी हो. तोत्ताेचानच्या केसातून हात फिरवीत बाबा म्हणाले. हो तर? बूट घालता घालता तोत्ताेचान म्हणाली. मग दार उघडून मागे वळून बघत म्हणाली, अच्छा. आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. या इतक्या उत्साही आणि आज्ञाधारक पोरीला नुकतंच शाळेतून काढून टाकलं होतं यावर विश्वास ठेवणं अवघड वाटत होतं. परमेश्वरा, यावेळी तरी सर्व नीट होऊ दे, आई मनातल्या मनात प्रार्थना करीत होती. क्षणातच तोत्ताेचानलाच गळ्यातला पास काढून रॉकीच्या गळ्यात घालताना पाहून तिला धक्काच बसला. अगं राणी तू! पण तिनं शांतपणे काय काय होईल ते बघायचं ठरवलं. रॉकीच्या गळ्यात पास घालून तोत्ताेचाननं खाली वाकून त्याला सांगितलं, पण हा पास तुला छान दिसत नाही. पासाची दोरी फारच लांब होती आणि पास जमिनीवर लोळत होता. हा माझा पास आहे, तुझा नाही, कळलं तुला की नाही? गाडीत बसता येणार नाही, बसता येणार, पण मी मुख्याध्यापकांना आणि स्टेशनवरल्या माणसाला विचारेन तुला गाडीत बसू देतील का आणि तुला शाळा येता येईल का हे पण विचारेन. रॉकी कान टवकारून तिचं बोलणं ऐकत होता. पण पास देऊन टाकल्यावर त्यानं जांभई दिली. तोत्ताेचान पुढे सांगत राहिली, आमच्या वर्गाची गाडी हालत नाही, त्यामुळे त्यात बसायला बहुधा तुला तिकीट पडणार नाही. पण आजच्या दिवस मात्र घरीच थांब हं. रॉकी नेहमी तिला शाळेपर्यंत सोडायला जात असे. त्याला वाटलं आजही तसंच करायचं. तोत्ताेचाननं पास व्यवस्थित गळ्यात घातला आणि परत एकदा ओरडून आईबाबांना अच्छा, बाय बाय असं करून मागे वळून सुद्धा न पाहता ती स्टेशनकडे पळत सुटली आणि तिच्या मागोमाग रॉकी. स्टेशनच्या आणि तिच्या पूर्वीच्या शाळेचा रस्ता एकच होता, त्यामुळे तोत्ताेचानला रस्त्यात तिच्या ओळखीचा मनीमाऊ भेटली आणि तिच्या जुन्या शाळेतील मुलं मुली सुद्धा. तोत्ताेचान आज डावीकडे न वळता उजवीकडे स्टेशनच्या बाजूला का वळली हे बिचाऱ्या रॉकीला उमजेच ना. तो इकडे तिकडे बघत असेपर्यंत तोत्ताेचान स्टेशनच्या फाटकापर्यंत पोहोचली होती. इतक्यात तिच्या लक्षात आलं. ती गोंधळलेल्या रॉकीकडे वळून म्हणाली, मी आज नेहमीच्या शाळेत नाही चाललीये, आजपासून की नाही मी नव्या शाळेत जाणार आहे. तिनं रॉकीच्या गालावर गाल घातले. त्याच्या कानांचा वास तोत्ताेचानला फार आवडायचा. अच्छा, तिनं रॉकीला सांगितलं आणि दारावरच्या माणसाला पास दाखवून तिनं स्टेशनच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.
ते नजरेआड होईपर्यंत रॉकी शेपूट हलवत तिथेच उभा होता. झुकझुक गाडीतला वर्ग. तोत्तोचान जेव्हा आगगाडीच्या डब्यांपाशी पोचली तेव्हा अजून कोणी सुद्धा आलं नव्हतं. तिला तिथे बसायला होतं. तो डबा मुख्याध्यापकांनी सांगून ठेवला होता. तो एक जुन्या पद्धतीचा आगगाडीचा डबा होता. त्याच्या दाराला बाहेरच्या बाजूने असलेली मूठ धरून दार सरकवता यायचं. तोत्तोचानचा आनंद गगनात मावत नव्हता. अय्या, याच्यात बसून शिकायचं म्हणजे मस्त गावाला निघाल्यासारखं वाटणार. खिडक्यांवर अजूनही सामान ठेवायचे कप्पे होते. फरक एवढाच होता की डब्याच्या एका बाजूला फळा होता आणि आगगाडीत असलेल्या लांब लांब बाकाऐवजी एका बाजूला तोंड केलेली शाळेची बाकं होती. हातांनी पकडायचे चामटी पट्टे तेवढे काढून टाकले होते. बाकी सगळा डबा जसाच्या तसा होता. ती आत शिरली आणि एका खुर्चीवर जाऊन बसली. इथल्या लाकडी खुर्च्या सुद्धा मागच्या शाळेसारख्याच होत्या. तरीही या खुर्चीवर दिवसभर बसावंसं तिला वाटत होतं. तोत्तोचानला ती शाळा इतकी आवडली होती की कधीही न दांडी मारण्याचा तिने निश्चय करून टाकला. तिने खिडकी बाहेर बघितलं. खरं तर गाडी एका जागेवर उभी आहे हे तिला माहीत होतं, पण बाहेरच्या बागेत डोलणाऱ्या झाडा फुला फळांमुळे असेल कदाचित तिला गाडी हल्ल्यासारखी वाटत होती. किती मज्जा, अखेर ती मोठ्यानं म्हणाली. खिडकीच्या काचेला नाक घासून तिनं गाणं गुणगुणायला सुरुवात केली. ती खुशीत असली की असंच गुणगुणत असे. किती मजा वाटते मला, मला खूप मजा वाटते, का मजा वाटते मला कारण. आणि तेवढ्यात कुणीतरी आत आलं. त्या मुलीनं तिची वही पेन्सिल काढली आणि आपल्या बाकावर ठेवली. मग चवड्यावर उभं राहून तिने तिचं दप्तर कप्प्यात ठेवून दिलं. तोत्तोचानने हे पाहून तसंच केलं. नंतर एक मुलगा आत आला. दरवाजातच उभं राहून त्यानं बास्केटबॉलचा बॉल टाकावा तसं दप्तर कप्प्याकडे फेकलं, पण ते उडून खाली पडलं. नेम चुकला असं म्हणत त्यानं परत नेम धरून दप्तर टाकलं. आता मात्र ते नीट बसलं. आता कसं? पण परत चुकलं म्हणत त्यानं बाकावर उडी मारून वही पेन्सिल काढण्यासाठी दप्तर उघडलं. त्यांच्या डब्यात सगळी मिळून फक्त 9 मुलं होती. हा तोमय विद्यालयाचा पहिलीचा वर्ग. हे सगळे आता एकाच डब्यातून प्रवासाला निघणार होते. तोमईतला अभ्यास. आगगाडीच्या डब्यात वर्ग घेण्यापेक्षाही तिथली बसण्याची पद्धत जगावेगळी होती. पूर्वीच्या शाळेत प्रत्येकाची बसण्याची जागा ठरवून दिलेली होती, पण इथे मात्र ज्याला जिथे बसायचं असेल तिथे बसण्याची मोकळी. खूप विचार करून तोत्तोचाननं तिच्यानंतर आलेल्या मुलीजवळ बसायचं ठरवलं, कारण तिनं लांब कानाच्या सशाचं चित्र असलेला गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. या शाळेतली सगळ्यात वेगळी गोष्ट काय असेल तर तिथले तास. सर्वसाधारण प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक तासाचे विषय ठरलेले असतात. म्हणजे समजा पहिला तास भाषेचा असेल तर पूर्ण तास भाषेचा अभ्यास. मग समजा दुसरा तास गणित तर फक्त गणिताचा. पण इथे मात्र सगळंच निराळं. सुरुवातीलाच बाई त्या संपूर्ण दिवसाचं काय काय करायचं याची यादी करून द्यायच्या आणि त्या विषयांचे प्रश्न सांगायच्या. मग मुलांना त्या म्हणायच्या, आता तुम्हाला हव्या त्या विषयाला सुरुवात करा. त्यामुळे तुम्ही भाषा, गणित, विज्ञान आणखी काहीही केलं तरी बिघडायचं नाही. मग कुणी निबंध लिहत असेल तर तुमच्या माग काचपात्रामध्ये काहीतरी अल्कोहोलच्या दिव्यावर तापवत कोणी प्रयोग करत असेल. कोणी गणित सोडवत असेल तर एखादा इतिहासप्रेमी इतिहासात मग्न असेल. शिकण्याच्या या पद्धतीमुळं शिक्षकांना मुलांचं निरीक्षण अधिक करता यायचं. त्यांची प्रगती, त्यांच्या आवडी निवडी आणि त्यांची विचार करण्याची पद्धत अधिक जवळून समजून घेणं शक्य व्हायचं. विद्यार्थ्यांना समजून घेण्याची ती एक आदर्श पद्धत होती. मुलांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांना आवडत्या विषयानं सुरुवात करायला आवडायचं आणि नावडते विषय शिकायला अख्खा दिवस असायचा. त्यामुळे ते कसे बसे का होईना पण पूर्ण व्हायचे.
सगळा अभ्यास जवळजवळ स्वतंत्रपणे करावा लागायचा. फक्त अडचण येईल तिथेच शिक्षकांची मदत घ्यायची. मग शिक्षक जवळजवळ येऊन नीट समजेपर्यंत समजावून सांगत आणि अडचण सोडवत. तो खऱ्या अर्थानं अभ्यास होता आणि त्यामुळं विद्यार्थी नुसतेच बसून ऐकतायत असं कधीच झालं नाही. पहिलीतल्या मुलांना अजून तितकासा स्वतंत्रपणे अभ्यास करता येत नव्हता, तरी त्यांना हवा तो अभ्यास करण्याची परवानगी होती. काही जण अक्षर गिरवत होते, तर काही जण चित्र काढत होते, कोणी पुस्तक वाचत होते, तर कोणी चक्क संगीताच्या तालावर कवायत करत होते. तोत्तोचानच्या शेजारची मुलगी वहीत अक्षरं लिहित होती, पण तोत्तोचानला मात्र हा प्रकारच इतका नवा होता की काय करावं हे न सुचल्यामुळे ती नुसतीच बसली होती. तेवढ्यात तिच्या मागचा एक मुलगा उठून बाईकडे निघाला. त्याला काहीतरी शंका आली असेल. बाई दुसऱ्या कोणाला तरी समजावून सांगत होत्या. तोत्तोचानची नजर त्या बाईकडे जाणाऱ्या मुलावर स्थिरावली. तो काहीतरी वेगळाच चालत होता. चालताना एक पाय किंचित फरफटल्यासारखा वाटत होता. पहिल्यांदा तिला वाटलं तो मुद्दामच तसा चालतोय, पण नंतर तिला जाणवलं तो मुद्दाम तसा करत नव्हता. तो परत बाकाकडे आला होता. तोत्तोचान एकटक त्याच्याकडे पाहत. तो तिच्याकडे बघून किंचित हसला आणि त्याच्या बाकाकडे गेला. इतर मुलांपेक्षा त्याला बसायला जरा जास्त वेळ लागला. ती घाईघाईने त्याच्याकडे वळून म्हणाली, तू असा का चालतोस रे? त्याने शांतपणे आणि मऊ आवाजात सांगितलं, मला पोलिओ झाला होता. पोलिओ? तोत्तोचाननं हा शब्द सुद्धा ऐकला नव्हता. हो, माझ्या पायालाच नाही, हाताला सुद्धा झाला होता. त्यानं आपला डावा हात पुढं केला. त्याची लांब सडक बोटं वाकडी दिसत होती आणि एकमेकांना चिकटल्यासारखी वाटत होती. याला काही औषध नाहीये का रे? तिनं विचारलं, पण तो काहीच बोलला नाही. उगीच विचारलं असं वाटून तोत्तोचानला ओशाळल्यासारखं झालं. तेवढ्यात तोच उत्साहानं म्हणाला, माझं नाव यासुआकी यामामोतो. तुझं? त्याला उत्साहानं बोलताना ऐकून तिला खूप बरं वाटलं. ती पटकन म्हणाली, माझं नाव तोत्तोचान. आणि तेव्हापासून तोत्तोचान आणि यासुआकी यामामोतोची पक्की दोस्ती झाली. उन्हात वर्गात उकडायला लागलं होतं. कुणीतरी खिडकी उघडली आणि मुलांच्या केसांना भुरभुरवत वाऱ्याची एक हलकी झुळूक वर्गात शिरली. तोत्तोचानचा तोमय विद्यालयातला पहिला दिवस असाच उत्साहानं सुरू झाला होता.